तर तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आला आहे. अगदी लाल जर्द, ह्याच्यात कोणतेही केमिकल ॲड नाही आहे. अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात मी हे बनवलं आहे. तर नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओत मी तुझ्यासोबत शेअर करणार आहे घरच्या घरी कुंकू कसं बनवायचं ते. हे कुंकू अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात होतं. याच्यात कोणतेही केमिकल मिक्स नाही आहे आणि हे लावायला खूपच चांगलं आहे. हे कुंकू आपण देवाला पण लावू शकतो. तर त्यासाठी मी इकडे हळद घेतली आणि चुन्याची पेस्ट घेतली, लिंबू घेतले. तर एवढंच साहित्य लागणार आहे आपल्याला, दुसरं कोणतं साहित्य लागणार नाही आहे. तर लिंबू सुरुवातीला कापून घेतले आणि हळदीमध्ये लिंबू पिळून घ्यायचे आहेत. तर हे कुंकू बनवायला अगदी सोपं आहे. काही काही स्त्रियांना काय होतं की बाजारात जे कुंकू अवेलेबल आहे त्याच्यापासून त्रास होतो. कपाळाला खाज सुटते किंवा मग जखम होते. तर त्याच्यात खूप जास्त केमिकल मिक्स असतं आणि कलर पण असतो. असं म्हणतात की तेज पण असतो काही काही कुंकामध्ये. तर त्यांनी खूप जास्त त्रास होतो. आजकाल असं झालं लावायला गेलं की ते खूप असं पाण्यात मिक्स केलं की लाल जर्द असं कुंकू होतं आणि नंतर मग ते निघत पण नाही. म्हणजे विचार करा त्याच्यामध्ये किती म्हणजे केमिकल मिक्स असेल त्या कुंकामध्ये. तर हे ना घरच्या घरीच बनवा, खूपच छान आहे. तर ते लिंबू त्याच्यामध्ये पिळून घ्यायचं आणि जी चुन्याची पेस्ट केली होती ती चुन्याची पेस्ट पण त्याच्यामध्ये टाकायची. जेव्हा चुन्याची पेस्ट टाकाल ना तेव्हाच त्याचा रंग असा बदलायला सुरुवात होईल, तुम्ही बघू शकता. तर हळूहळू त्याला मिक्स करायचं आहे. सुरुवातीला लिंबाच्या रसामध्ये हळद मिक्स करून घ्यायची आहे आणि ती पूर्णपणे थोडी मिक्स झाली की त्याच्यानंतर चुन्याची पेस्ट त्यामध्ये ॲड करायची आहे. जेव्हा चुन्याची पेस्ट ॲड कराल तेव्हा त्याचा कलर अगदी चेंज होतो, अगदी असा लाल जर्द येतो. तर आम्ही लहानपणी ना तिकडे बासरला जायचो. तर बासरमध्ये मला मोस्टली असंच कुंकू पाहायला भेटायचं. पण मी विचार करायचे आपल्या महाराष्ट्रात किंवा आमच्याकडे असं कुंकू का नाही भेटत. मला माहीतच नव्हतं की असं घरच्या घरी पण बनवता येतं. कारण त्या देवीजवळ असंच कुंकू असायचं आणि मी ते कुंकू लहानपणी घरी घेऊन यायचे. तर खूप छान वाटायचं ते कुंकू, त्याला एक वास होता. तर तुम्ही आता हे आपण इन्ग्रेडियंट्स ॲड केलेत, लिंबाचा रस आणि चुना. तर तुम्हाला जर ह्याचा वास हवा असेल तर तुम्ही काही पण वासाचा ह्याच्यात टाकू शकता किंवा गुलाबजल पण टाकू शकता. तुम्हाला जो सुगंध आवडत असेल तो सुगंध तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर अशा प्रकारे हे कुंकू तयार होतं. तर चांगला मिक्स झाल्याच्या नंतर त्याचा कलर थोडासा चेंज होतो आणि हाताला पण तर बघा कसा किती सुंदर दिसतोय, अगदी कुंकासारखाच. तर हे छानपैकी आता सुकू द्यायचं आहे. कारण आता हे थोडं मिक्स झाल्याच्या नंतर ह्याचा कलर डार्क येतो, डार्क चॉकलेटी असा होतो. तर खूप सुंदर सुरेख रंग येतो. तर आता हे सगळं मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याला उन्हामध्ये सुकत ठेवायचं आहे, वाळत ठेवायचं आहे. तर हे तुम्ही चाळून सुकत ठेवलं ना उन्हात तर लवकर सुकेल, ते लवकर वाळेल. तर मी तसंच ठेवलं होतं 1-2 तास आणि नंतर बघू शकता किती असा मस्त सॉफ्ट असं सुटसुटीत ते कुंकू तयार झालेलं आहे. आता छानपैकी वाळल्याच्या नंतर आपल्याला त्याला एका चाळणीमध्ये चाळून घ्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये ज्या लिंबाच्या बिया होत्या किंवा हळदीचे जे असे गोळे असतात, चुन्याचे जे गोळे असतात ना, तर ते वेगळे होतील आणि प्युअर कुंकू एकदम सॉफ्ट असं सुटसुटीत कुंकू आपल्याला मिळेल. तर छानपैकी चाळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान कुंकू खाली पडलेलं आहे आणि चाळणीमध्ये ते बाकीचे सगळे गोळे किंवा आपण त्याला कचराच म्हणू शकतो तो उरलेला आहे. तर खूप छान असं कुंकू लागतं हाताला. ह्याला म्हणतात हळदी कुंकू. याने कोणताही त्रास होत नाही आपल्याला लावल्याने. तर हे चाळल्याच्या नंतर मी अजून त्याला थोडा वेळ उन्हात ठेवलं होतं. खूप छान सुरेख रंग आला होता, तुम्ही बघू शकता. तर हे कुंकू तुम्ही लावू शकता देवाला किंवा तुम्हाला. तर हे कुंकू बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि हे कुंकू तुम्ही पण ट्राय करून बघा, खूपच कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होतं. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.